गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जरीपटका परिसरातील निर्मल कॉलनी येथे शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला। या कारवाईत फिरोज खान आणि मोहम्मद शकील या दोघांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता तब्बल 85 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या गांजाची अंदाजे किंमत 21,25,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। याशिवाय 3 मोबाईल फोन, 1 वजन काटा आणि 3 चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 48,70,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणात हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी हा आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत। ऑपरेशन थंडर 2 अंतर्गत गुन्हे शाखेने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। अवैध असा गांजा जो जवळजवळ 85 किलो आहे तो मिळून आलेला आहे। त्याच्याबरोबरच तो संपूर्ण गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींनी वापरलेले वाहने, मोबाईल हे सर्व जप्त करण्यात आलेलं आहे। जवळजवळ 48,70,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करून सदर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि तो गांजा कुठून आणला होता याच्याबद्दल पुढचा जो तपास आहे तो आमच्याकडे क्राईम ब्रँचला आणि पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी सुरू आहे। मध्ये फिरोज खान सरदार खान राहणार मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो। मोहम्मद शकील मोहम्मद भुरू हा जो आहे यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। असे हे 2 आरोपी सध्या ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी ह्याच्यामधला अजून वॉन्टेड आहे।